नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की मधुभाऊ सायलीच्या घरी आलेले आहेत आणि त्यांना प्रतिमा आत्या आणि सायलीचा जुना फोटो सापडलेला आहे. पण हे पाहिल्याने नागराजच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. त्याला काय करावं ते सुचेनासं झालेलं आहे. तेवढ्यात त्याला किचनमधला एक चाकू दिसतो आणि तो पाठमोऱ्या मधुभाऊंच्या पाठीमध्ये खुपसतो. मधुभाऊ जोरातच सायली जावई बापू असे किंचाळतात आणि त्यांचा आवाज ऐकून अद्वैत तिकडे धावत धावत येतो. त्याला कळत नाही की नेमकं काय झालंय. नागराज तेवढ्यातच चाकू घेऊन पळून गेलेला असतो. मधुभाऊ अद्वैतच्या दिशेने पडत असतात. तेवढ्यात अद्वैत त्यांना कसाबसा सावरतो आणि त्याच्या लक्षात येतं की त्यांच्या पाठून रक्त येत आहेत. मधुभाऊ कोसळतात, पण ते अर्जुनला सारखं बोलवायला सांगत असतात. सायली अर्जुन असं सारखं बोलत असतात आणि ते अद्वैतला म्हणतात की साऊचे आई वडील जिवंत आहेत. मधुभाऊंना असं बघून अद्वैतलाही काय बोलावं असं ते कळत नाही. त्यालाही दम्याचा अटॅक आलेला आहे असं बहुतेक वाटतंय आणि तो धावतच बाहेर पळत सुटतो आणि अर्जुन अर्जुन करत असतो. पण बाहेर खूप आवाज असतो, कारण सायली तेव्हा दहीहंडी फोडत असते आणि अर्जुन तिचं सर्व लक्ष तिकडेच असतं. त्यामुळे कोणाचंच लक्ष अद्वैतकडे जात नाही. पण थोड्याच वेळात अद्वैतचा आवाज अर्जुनला ऐकायला येतो आणि तो धावतच अद्वैतकडे जातो. तेव्हा अद्वैत त्याला असं म्हणतो की सायली वहिनींचे आई वडील जिवंत आहेत. मग तो आतमधल्या दिशेने हात करत असतो, कारण त्याच्या अंगावर खूपच रक्त लागलेलं असतं. पूर्ण कपड्यांना रक्त लागलेलं असतं. आणि त्याच वेळी मित्रांनो, सायली दहीहंडी फोडते आणि तिचंही लक्ष खालती अद्वैतकडे जातं आणि तिलाही कळतं की काहीतरी गडबड झालेली आहे. मग ती खाली उतरते आणि तीही अद्वैतच्या दिशेने जाऊ लागते. सर्वजण त्या ठिकाणी उभा असतो तिकडे सगळे धाव घेतात. कला, अर्जुन सर्वजण धावत धावत अद्वैतच्या ठिकाणी आलेले असतात आणि अद्वैत आतल्या दिशेने त्यांना इशारा करत असतो. अद्वैतच्या कपड्यांना लागलेलं रक्त बघून सगळेजण खूपच घाबरलेले असतात आणि तो ज्या दिशेने हातवारे करत असतो तिकडे सगळेजण धाव घेतात. तेव्हा त्यांना कळतं की आतमध्ये मधुभाऊ पडलेले आहेत आणि त्यांच्यावर कोणीतरी हल्ला केलेला आहे, चाकू हल्ला केलेला आहे. सगळेजण धावत धावत मधुभाऊ जवळ येतात. मधुभाऊंना असं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बघून सायली खूपच घाबरते. तिला प्रचंड शॉक बसतो. मधुभाऊ निश्चित पडलेले असतात आणि आता पुढचा सीन दाखवला आहे की मधुभाऊंना ॲडमिट करत आहेत. तर मधुभाऊंना घेऊन अर्जुन, सायली आणि प्रताप काका हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत आणि डॉक्टर त्यांना ॲडमिट करत आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे असं सीन दाखवलेला आहे मित्रांनो. आणि सायली खूपच घाबरलेली आहे, ती रडते आणि देवाचा धावा करताना तिला दाखवलेला आहे. आणि प्रताप काका आणि अर्जुन जिथे ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभे आहेत. प्रताप काका पण सायलीला खूप धीर देत असतात, पण सायली मात्र कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. ती खूपच रडत असते. अश्विन प्रियाला सांगतोय की तू जेलमध्ये आल्याचं कोणालाच दुःख झालेलं नाही आहे. श्रावण असल्यामुळे घरी मस्त पूजा काय करतायत, जन्माष्टमी सगळे साजरी करतायत, राजगाणी करतायत, त्यांना काहीच दुःख वाटत नाही आहे. तू इथे जेलमध्ये आहेस याचं कोणालाच काहीच दुःख झालेलं नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते की त्यांचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि त्यांना इथे मी असल्याचं काहीही दुःख नाही आहे. पुढचा सीन परत एकदा हॉस्पिटलमध्ये दाखवलेला आहे. हॉस्पिटलमध्ये अर्जुन सायलीला समजावत आहे, पण सायली काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे. तसेच मधुभाऊंवरची शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि मधुभाऊंना आतमध्ये ठेवलेलं आहे. सारखं आतमधले वॉर्डबॉय ये जा करत आहेत असं दाखवलेलं आहे. मधुभाऊंची शस्त्रक्रिया पूर्ण करून आता डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आलेले आहेत आणि ते प्रताप काकांना म्हणत आहेत की जरी शस्त्रक्रिया सक्सेसफुल झाली असली तरी अजूनही त्यांची स्थिती क्रिटिकल आहे. आता बघूया की ते कधी आपल्या शुद्धीवर येत आहेत. त्यांचा रक्तस्राव जरी थांबलेला असला तरी अजूनही ते अशक्त आहेत आणि आता आपण वाट बघावी लागणार आहे की तेव्हा कधीच ते शुद्धीवर येत आहेत ते, असं बोलून डॉक्टर आता पुढे जायला निघतात. हे ऐकून सायलीला पण खूप धक्का बसतो
आणि सायली तिथून आता निघून जाते. तेव्हा प्रताप काका तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अर्जुन त्यांना म्हणतो की तिला थांबवू नका, ती मला माहिती आहे ती कुठे गेली असणार, ती मंदिरात गेली असणार तिथल्याच प्रार्थना करण्यासाठी. तेव्हा तुम्ही तिला थांबवू नका, तिला प्रार्थना केल्यानंतरच जरा थोडं शांत वाटेल, असं ते अर्जुन प्रताप काकांना समजावतो. पुढचं सीन परत एकदा जेलमधला दाखवला आहे की प्रिया आता अश्विनचे कसे कान भरते, की कोणालाच कसं दुःख होत नाही आहे, सगळेच तिच्यावर कसे प्रेम करत नाहीत आणि फक्त अश्विनच तिची कशी काळजी करतोय असं प्रिया परोपरीने त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात कल्पना मामींचा फोन वाजतो आणि त्यांना आता त्याने फोन केलेला असतो. प्रतिमा आत्या म्हणत असतात की सुमनच्या दादाच्या घराहून ते आता निघालेच होते पूर्णाजीकडे येण्यासाठी, पण तेवढ्यातच वाटेतच त्यांना फोन आला की मधुभाऊंवर हल्ला झालेला आहे. तर ते ऐकून त्यांना खूपच घाबरले आहेत असं त्या सांगत असतात. आणि त्यांनी सांगतात की मी आत्ता सायलीला सुद्धा फोन केला होता, पण तिने सुद्धा उचललेला नाही आहेत, तर तुम्हाला काही कळलं आहे का? तेव्हा कल्पना मामी इकडून म्हणतात की नाही, आम्ही सुद्धा अर्जुनच्या फोनची वाटच बघत आहोत, अजून अर्जुनने सुद्धा आम्हाला काही कळवलेलं नाही आहे. तेव्हा प्रतिमा त्या सांगत असतात की मधुभाऊंबद्दल कळताच रविराज कमिशनर साहेबांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेले आहेत आणि मी आता लगेचच तिकडे येत आहे. तेव्हा कल्पना म्हणते, अगं तू कशाला दगदग करतेस, तू नको येऊस. पण प्रतिमा आत्या म्हणतात की नाही त्यात दगदग कसली, अशा प्रसंगी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे असं प्रतिमा आत्या म्हणतात आणि फोन ठेवतात. इकडे सायली हॉस्पिटलमधल्या बाप्पाच्या मूर्तीसमोर येऊन उभी राहते आणि बाप्पाला प्रार्थना करायला लागते की आधीच तू मला माझ्या आईवडिलांपासून दूर केलेस आणि माझ्या आता डोक्यावर असलेला एकच मायेचा हात होता, तो म्हणजे मधुभाऊंचा, तर तोही आता तू काढून घ्यायला निघालायस. आधीच मी खूप तुटली आहे, अनाथ म्हणून मी खूप ऐकून घेतलं आहे, पण आता मधुभाऊ माझ्याकडे एकमेव माझा आधार होते, तर आता तू तोही हिरावून घ्यायला निघालायस असं म्हणून ती खूप प्रार्थना करत असते देवाची. मधुभाऊंवर उपचार सुरू असतात आणि इकडे सायलीची प्रार्थना चालूच असते. ती देवाला म्हणत असते की मधुभाऊंना तू काहीच करू नकोस आणि मधुभाऊ पूर्ण बरे होऊ देत. इकडे मधुभाऊंनाही हळूहळू शुद्ध यायला लागते. ते सायली साऊ साऊ असं बोलत असतात आणि म्हणजे आता बघायला गेलं तर सायलीची प्रार्थना इथे फळाला आलेली दिसते की मधुभाऊंना आता हळूहळू शुद्ध यायला लागलेली आहे, ते शुद्धीवर येत आहेत. मधुभाऊ सारखे साऊ साऊ असं हाक मारत असतात. तर तिथली नर्स जी असते ती बघते की पेशंटला शुद्ध येत आहे, तर ती तशीच बाहेर येते आणि ती विचारायला लागते की इथे सायली कोण आहेत, पेशंटला शुद्ध आलेली आहे आणि ते सारखे सायली सायली असं हाक मारत आहेत. ते अजूनही औषधांच्या अंमलाखाली आहेत, पण ते आता अर्धवट शुद्धीमध्येच बोलत आहेत. तर अर्जुन आतमध्ये येतो, तर त्यांना दिसतं की कोणीतरी दारामध्ये उभे आहे आणि ते हळूहळू बोटानेच त्याला आतमध्ये बोलवतात. त्यांना नीटसा दिसत नसतं की नेमकं दारामध्ये कोण उभं आहे, पण ते बोटानेच हातवारे करून बोलवत असतात. इकडे प्रताप काका सायलीला शोधत मंदिरापर्यंत येतात. हॉस्पिटलमध्येच ते गणपतीची मूर्ती ठेवली आहे, तिथे सायली देवाची प्रार्थना करत उभी असते. तर ते मंदिरापर्यंत पोहोचतात आणि सायलीला सांगतात की मधुभाऊंना शुद्ध आलेली आहेत. तर हे ऐकून ती खूप आनंदी होते आणि बाप्पाचे खूप आभार मानते आणि ती प्रताप काकांबरोबर ऑपरेशन थिएटरकडे जायला वळते. इकडे अर्जुन आतमध्ये येतो आणि तो मधुभाऊंजवळ जाऊन बसतो. तेव्हा मधुभाऊ काहीतरी पुटपुटत असतात, तर तेच काय बोलतायत ते ऐकण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, इथे मधुभाऊनी फक्त एकच वाक्य बोललेलं आहे आणि सायलीसुद्धा धावत धावत ऑपरेशन थिएटरकडे येताना दाखवलेली आहे इथे. आणि ते अर्जुन तिथे मधुभाऊंच्या जवळ जाऊन बसतो. तेव्हा मधुभाऊ त्यांच्याकडे बघतात आणि असं म्हणतात की सायलीचे आईवडील जिवंत आहेत आणि ते एवढंच बोलतात आणि ते शांत होतात. अर्जुन आता मधुभाऊ नेमकं काय बोलतायत हे ऐकण्याचा प्रयत्न करतोय आणि तेवढ्यात सायली आतमध्ये येते. सायलीला खूप आनंद झालेला असतो की मधुभाऊंना शुद्ध आलेले असते आणि सायलीकडे मधुभाऊ बघत असतात. पण तेवढ्यातच त्यांची हळूहळू शुद्ध हरपायला लागते आणि ते काहीच बोलत नाहीत.
त्यांना असं शांत झालेलं बघून अर्जुन तिथून उठतो आणि तो डॉक्टरांना बोलवायला बाहेर निघतो. सायली त्यांच्याबरोबर त्यांना उठवण्याचा त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते, पण मधुभाऊ काहीच त्याला रिस्पॉन्स करत नसतात. तेव्हा सायलीसुद्धा उठते आणि तीसुद्धा डॉक्टरांना बोलवायला बाहेर निघते. तेव्हा सायली आता म्हणत असते, बघा ना अहो काय झाले मधुभाऊंना, बघा ना काय झाले, अहो आता ते माझ्याशी बोलत होते व्यवस्थित. त्यावेळी अर्जुन म्हणतो, अगं सायली शांत राहा जरा, अगं सायली शांत राहा. पण सायली खरंच खूप हायपर झालेली असते, तिला काही सुचत नसतं. मग डॉक्टरांना ती म्हणते, हो चेक करा ना पटकन. डॉक्टर मधुभाऊंना तपासल्यानंतर ते असं सांगतात की खूप जास्त अशक्तपणामुळे आणि त्यांना अचानक बसलेल्या शॉकमुळे ते आता कोमामध्ये गेलेले आहेत. आता ते शुद्धीवर नाही येतात, तर ते कोमामध्ये गेलेले आहेत आणि आम्ही नाही सांगू शकत ते आता कधी बाहेर येतील म्हणून, असं ते डॉक्टर अर्जुन आणि सायलीला सांगत असतात. तेव्हा अर्जुन आणि सायली एकदम दुःखामध्ये जातात आणि सायलीला तर प्रचंड दुःख होतं, ती जोरात रडायला सुरुवात करते. मित्रांनो, इथेच आजचा भाग संपलेला आहे. आजच्या भागामध्ये म्युझिक जास्त आहे आणि डायलॉग खूप कमी आहेत. तर इथे उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की प्रतिमा आत्या देवी आईच्या समोर प्रार्थना करत आहेत आणि सायलीला लवकरच मधुभाऊंना बरं वाटू दे आणि सायलीचा आनंद परत येऊ दे असं ते देवी आईला प्रार्थना करताना दाखवले आहेत. आणि तसंच त्यांनी असं दाखवलं आहे की अर्जुन आणि सायली आता महिपतच्या घरी पोहोचलेले आहेत आणि महिपतला ते आता दोघं जणं मिळून जाब विचारत आहेत की त्यांनी असं का केलं, त्यांनी का मधुभाऊंवर हमला केला, असं अर्जुन आणि सायली महिपतला जाब विचारत आहेत, असं ते उद्याच्या भागामध्ये आपल्याला त्यांनी दाखवलं आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, टाटा, बाय बाय.